मी खात्रीने सांगतो की व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुमच्या मनातली शेअर मार्केट बद्दलची सगळी भीती निघून जाईल। शिवाय शेअर मार्केट मधून अनेक लोक श्रीमंत कसे होतात याचे रहस्य तुम्हाला कळेल। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, शेअर मार्केट मध्ये करोडपती झालेली अनेक उदाहरणे आहेत। त्यापैकी काही भारतातील प्रसिद्ध शेअर मार्केट इन्व्हेस्टर्स बघूया। पहिले नाव आहे राकेश झुनझुनवाला, ज्यांची संपत्ती सध्या 23,000 करोडच्या वर आहे। यांना भारताचे वॉरेन बफेट सुद्धा म्हटले जाते। राकेश झुनझुनवाला यांनी कॉलेजमध्ये असतानाच शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला होता। दुसरे नाव आहे राधाकिशन दमानी, ज्यांची संपत्ती सध्या 1 लाख करोडच्या वर आहे। हे भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत। राधाकिशन दमानी हे सुपर मार्केट चेन डी मार्टचे संस्थापक सुद्धा आहेत। तिसरे नाव आहे रामदेव अग्रवाल, ज्यांची संपत्ती सध्या 1,000 करोडच्या वर आहे। हे व्यवसायाने सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहे। मोतीलाल ओसवाल या कंपनीचे ते सहसंस्थापक आहेत। चौथे नाव आहे पोरेंजू वेलियत, ज्यांची संपत्ती सध्या 80 करोडच्या वर आहे। यांनी 1990 मध्ये कोटक सर्व्हिसेस कंपनीमध्ये फ्लोर ट्रेडर म्हणून सुरुवात केली होती। पोरेंजू वेलियत हे मुळात स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि सध्या ते इक्विटी इंटेलिजन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे मालक आहे। अशी अनेक उदाहरणे देता येतील। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी संपत्ती यांनी शेअर मार्केट मधून कमवली कशी? त्याचे उत्तर आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकाळ गुंतवणूक आणि त्यामधून मिळणाऱ्या कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा। कंपाऊंड इंटरेस्टला मराठीमध्ये चक्रवाढ व्याज म्हणतात। कंपाऊंड इंटरेस्ट समजून घेण्यासाठी आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला फरक जाणून घेऊया। आधी आपण 1 लाख रुपयांवर 10% सिंपल इंटरेस्ट 5 वर्षांसाठी किती येतो ते बघूया। पहिल्या वर्षी 1 लाखावर 10%च्या हिशोबाने 10,000 सिंपल इंटरेस्ट मिळेल। तुमची एकूण रक्कम होते 1 लाखावरून 1,10,000। दुसऱ्या वर्षी 10%च्या हिशोबाने होतात 1,20,000। तिसऱ्या वर्षी होतात 1,30,000। चौथ्या वर्षी होतात 1,40,000 आणि 5व्या वर्षी होतात 1,50,000। इथे आपण बघू शकतो 5 वर्ष सलग 10% सिंपल इंटरेस्ट मिळाल्यावर 1 लाख रुपयांचे होतात 1,50,000 रुपये। आता आपण 1 लाख रुपयांवर 10% कंपाऊंड इंटरेस्ट 5 वर्षांसाठी किती येतो ते बघूया। पहिल्या वर्षी 1 लाखावर 10%च्या हिशोबाने 10,000 कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल। एकूण रक्कम होते 1,10,000। आता दुसऱ्या वर्षी पूर्ण 1,10,000 वर इंटरेस्ट मिळतो। सिंपल इंटरेस्ट मध्ये 10,000 समाविष्ट नव्हते। इथे एकूण होतात 1,21,000। तिसऱ्या वर्षी सुद्धा कंपाऊंड इंटरेस्ट पूर्ण 1,21,000 वर मिळतो। इथे एकूण होतात 1,33,100। चौथ्या वर्षी होतात 1,46,410 रुपये आणि 5व्या वर्षी होतात 1,61,051 रुपये। मित्रांनो, इथे आपण बघू शकतो 5 वर्ष सलग 10% कंपाऊंड इंटरेस्ट मिळाल्यावर 1 लाख रुपयांचे होतात 1,61,051 रुपये। ह्या 2 उदाहरणातून हे दिसून येते फक्त 10% इंटरेस्ट वर सुद्धा कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 5 वर्षात सिंपल इंटरेस्ट पेक्षा 11,051 रुपयांचा जास्त फायदा मिळतो। इथे आपण उदाहरण म्हणून 1 लाख इन्व्हेस्टमेंट रक्कम आणि 10% प्रॉफिट पकडला, पण प्रत्यक्ष शेअर मार्केट मध्ये ह्यापेक्षा कितीतरी जास्त रकमेवर काम केले जाते आणि प्रॉफिट म्हणून मिळणारी टक्केवारी सुद्धा 10%पेक्षा कितीतरी जास्त असते। शेअर मार्केटचे किंग म्हटले जाणारे वॉरेन बफेट यांचा सरासरी वार्षिक प्रॉफिट हा 18 ते 19% आहे। आता शेअर मार्केट मध्ये याचा फायदा कसा होतो हे आपण एका शेअरचे उदाहरण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बजाज फायनान्स नावाचा शेअर तुम्हाला परिचयाचा असेलच। 3 मित्रांनी प्रत्येकी 1 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट बजाज फायनान्स शेअर मध्ये केली। फरक इतकाच आहे की एका मित्राने 10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली आहे जेव्हा शेअरची किंमत 70 रुपये होती। दुसऱ्या मित्राने
5 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली आहे, जेव्हा शेअरची किंमत 600 रुपये होती. आणि तिसऱ्या मित्राने 1 वर्ष आधी इन्व्हेस्टमेंट केली आहे, जेव्हा शेअरची किंमत 3000 रुपये होती. आजच्या घडीला बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत 4550 च्या जवळपास चालू आहे. आता आपण ह्याच किमतीवरून 3 मित्रांचा प्रॉफिट काढून बघूया. पहिला मित्र ज्याने 10 वर्ष आधी इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याला एकूण 6500% प्रॉफिट झाला आहे. म्हणजे त्याने केलेल्या 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटची आज 6 करोड 5 लाख झाले आहे. दुसरा मित्र ज्याने 5 वर्ष आधी इन्व्हेस्टमेंट केली, त्याला एकूण 750% प्रॉफिट झाला. म्हणजे त्याने केलेल्या 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटची आज 7,50,000 रुपये झाले. आणि तिसरा मित्र ज्याने 1 वर्ष आधी इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याला एकूण 150% प्रॉफिट झाला आहे. म्हणजेच त्याने केलेल्या 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटची आज 1,50,000 रुपये झाले आहे. इथे आपण बघू शकतो, पहिल्या मित्राने सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्याला जास्त प्रॉफिट झाला आणि तो करोडपती झाला. बाकीच्या 2 मित्रांनी उशिरा इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्यांना तुलनेने कमी झाला, पण प्रॉफिट हा झालाच. या उदाहरणातून हे स्पष्ट होते की तुम्ही जेवढी जास्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कराल, तेवढा कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला जास्त प्रमाणात मिळणार आहे. अजून एका छोट्याशा उदाहरणातून कंपाऊंडिंगची जादू आपण बघूया. 1 लाख रुपयांचे 50 लाख होण्यासाठी सरासरी 15% 28 वर्षे लागतात. आणि त्याच 1 लाखाचे 1 करोड होण्यासाठी सरासरी 15% 33 वर्षे लागतात. म्हणजे शेवटच्या 5 वर्षात 50 लाखांचे 1 करोड होतात. थोडक्यात दुप्पट होतात. ही कंपाऊंडिंगची कमाल आहे. आता आपण काही शेअरची किंमत मागील 10 वर्षात कशी वाढली ते बघूया. इन्फोसिसच्या शेअरची किंमत 2011 मध्ये 400 रुपये होती आणि 2021 मध्ये ती 1300 रुपयांवर गेली. म्हणजे ह्या शेअरने 10 वर्षात जवळजवळ 325% प्रॉफिट दिला आहे. जर एखाद्याने 2011 मध्ये इन्फोसिसच्या शेअर मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ते आज 3,25,000पेक्षा जास्त झाले असते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2011 मध्ये 400 रुपये होती आणि 2021 मध्ये तीच किंमत 1900 रुपयांवर गेली. म्हणजे ह्या शेअरने 10 वर्षात जवळजवळ 475% प्रॉफिट दिला. एखाद्याने 2011 मध्ये रिलायन्सच्या शेअर मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ते आज 4,75,000पेक्षा जास्त झाले असते. एशियन पेंटच्या शेअरची किंमत 2011 मध्ये 250 रुपये होती आणि 2021 मध्ये तीच किंमत 2,650 रुपयांवर गेली. म्हणजे या शेअरने 10 वर्षात जवळजवळ 1,060% प्रॉफिट दिला. एखाद्याने 2011 मध्ये एशियन पेंटच्या शेअर मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ते आज 10,60,000पेक्षा जास्त झाले असते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण पद्धतशीर आणि नियम पाळून शेअर मार्केट मध्ये काम केले तर नक्की भरपूर पैसे कमवू शकतो आणि करोडपती बनू शकतो. व्हिडिओ आवडला